सकाळी मी झाडांना पाणी घालत होते आणि तेव्हा मला खूप मिसिंग वाटत होतं, कारण कोपऱ्यातला वेल गेला आहे. त्यामुळे ती जागा खूप मोकळी वाटते. शेजारच्या काकू गावाला गेल्यात म्हणून त्यांनी हे जास्वंदीचं झाड आणि ही तुळस ही 2 झाडे माझ्याकडे पाणी घालण्यासाठी दिलेली आहेत. कोथिंबीरीची मुळे कापून मी अशी बॉटलमध्ये पाण्यात ठेवली होती आणि त्याला चांगले कोंब फुटले होते. म्हणजे मी आता कोथिंबीरचा सुद्धा रियूज करू शकते. जिथे आपला सगळ्यात जास्त पसारा असतो तो म्हणजे बेड, आणि बेड आवरल्यावर असं वाटतं की सगळं साफ झालं आहे. आज सकाळच्या नाश्त्यासाठी मी पोहे बनवले होते आणि मला सर्दी झाल्यामुळे कांदा कापण्याचा टास्क माझ्यासाठी खूप डिफिकल्ट वाटत होता. कारण कांद्यामुळे डोळ्यात पाणी आलं आणि माझं नाक बंद झालं. माझ्या आत्याच्या घरी खूप मोठं लिंबाचं झाड आहे आणि तिने मला खूप सारी लिंब दिली होती. म्हणून मी पोहे शिजत असतानाच त्याच्यात एक लिंबू घातला. त्यामुळे खूप छान पोहे लागत होते. मी वाफ घेतली आणि दुपारच्या जेवणामध्ये मी आज दाल खिचडीच बनवली होती. दाल खिचडीसोबत लोणचं आणि पापड असेल तर अजून जास्त मजा येते. पण सर्दी झाल्यामुळे लोणचं तर मी खाऊ शकत नव्हते म्हणून मी पापड भाजले.